नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये गणित या विषयावरून मुलांनो जे पण पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे, हे प्रश्न आपण मुलांनो सूत्र न वापरता कसे सोडू शकणार हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी मुलांनो आपण प्रत्येक प्रश्नामध्ये कोणती कॉन्सेप्ट दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न कोणत्या कॉन्सेप्टवर विचारलेला आहे हे सुद्धा समजून घेऊ. म्हणजे मुलांना आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्या पण प्रकारचा प्रश्न आला तर आपल्याला सोडवता येणार. त्यापूर्वी मुलांनो माझं नाव जगदीश पडगणे आहे आणि ही माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्हाला या लेक्चरची PDF साठी मुलांनो जो मी हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. त्यानंतर मुलांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेज आणि प्रॉफिट लॉस यावरचे प्रश्न बघणार आहोत आणि यानंतरचे जे लेक्चर असणार मुलांनो यामध्ये ॲव्हरेज, रेल्वे, टाईम अँड वर्क, रँकिंग अँड कॅलेंडर यावरचे आपण प्रश्न मुलांनो डे बाय डे घेणार आहोत. त्यामध्ये मुलांनो मॉडेल नंबर फर्स्ट यावरचे आपण प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न मुलांनो सर्वच एक्झाममध्ये आलेले आहे. पहिला प्रश्न समजून घेऊ आणि नंतर मग आपण त्यावरची ट्रिक बघू. पहिले सांगितले मुलांनो एक घड्याळ 50% नफ्याने विकले. जर 125 रुपये जास्त घेऊन विकले असते तर शेकडा 75 नफा झाला असता, तर त्या घड्याळीची मूळ किंमत किती? मुलांनो मूळ किंमत म्हणजे का तर त्या घड्याळीची खरेदी किंमत आणि खरेदी किंमत आपण नेहमी किती घ्यायची 100%. ही झाली पहिली टर्म. आता बघा मुलांनो पहिल्या वेळेस 50% नफा झाला तेव्हाची आपल्याला विक्री किंमत माहिती नाही, बरोबर. आणि नंतर बघितलं तर 75% नफा झाला तेव्हाची आपल्याला विक्री किंमत माहिती नाही. पण एवढं माहिती आहे पहिल्या वेळेसपेक्षा दुसऱ्या वेळेसमध्ये मुलांनो 125 रुपये जास्तीने विकलं. म्हणजे याचा अर्थ पहिली विक्री किंमत आणि दुसरी विक्री किंमत यामध्ये 125 रुपयाचा फरक आहे. तर मग हे प्रश्न आपण सोडवायचं कसं? तर बघा मुलांनो 125 रुपये खरेदी किंमतमध्ये विक्री किंमतमध्ये फरक आहे. तर आपण काय करू 50% आणि 75% या दोघांची वजाबाकी करू. ते येते 25%. 25% बरोबर किती घेऊ 125 रुपये. प्रश्न विचारलेला आहे मूळ किंमत किती? तर मूळ म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत बरोबर 100% आणि 100% बरोबर प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 125 गुणिले 100% आणि भागेला हा 25%. तर टक्के कॅन्सल. 25 5 125, 5 गुणिले 100 करू तर उत्तर येणार 500. म्हणजे त्याची आली मूळ किंमत किती तर 500. तर सिंपल फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो टक्केवाला जो नफा आहे या दोघांची फक्त वजाबाकी करायची. बस सिंपल क्वेश्चन आपल्याला 2 स्टेपमध्ये सोडवता येते. पुढचा क्वेश्चन आणखी घेऊ. पुढचा क्वेश्चन दिलेला थोडंसं सांभाळून लक्ष देऊ. प्रश्नामध्ये सांगितलेलं एक घड्याळ 32% नफ्याने विकले. जर ते घड्याळ 16% नफ्याने विकले असते तर त्याला 64 रुपये कमी मिळाले असते. तर त्या घड्याळीची खरेदी किंमत किती? पुन्हा तीच कॉन्सेप्ट आहे. खरेदी किंमत म्हणजे 100%. पहिली वेळेस बघितलं तर 32% नफा झाला तेव्हाची विक्री किंमत माहिती नाही. आणि नंतर बघितलं आपण मुलांनो तर नंतर 16% नफा झाला तेव्हाची विक्री किंमत माहिती नाही. फक्त एवढं माहिती आहे 64 रुपये कमी मिळाले असते. म्हणजे पहिली विक्री किंमत आणि दुसऱ्या विक्री किंमतमध्ये 64 रुपयाचा फरक आहे. तर प्रश्न कसा सोडू आपण? हा 32% आणि 16% या दोघांची आपण वजाबाकी करू तर ती येते 16%. 16% बरोबर किती घेऊ 64 रुपये. प्रश्न विचारलेला आहे खरेदी किंमत किती? खरेदी किंमत नेहमी 100% बरोबर प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार तो येतो 64 गुणिले 100% आणि भागेला हे 16%. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं टक्के कॅन्सल. हा 16 64, 4 गुणिले 100 करून तो उत्तर येणार 400. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असणार तर 400. बस सिंपल आपण 2 स्टेपमध्ये आपल्याला उत्तर येऊन जाणार. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा रोहन एक पुस्तक विकल्यावर 14% तोटा होतो. नंतर तो त्याच पुस्तकाला 480 रुपयांनी जास्त विकतो तेव्हा त्याला 10% नफा होतो. तर त्याला सुरुवातीला तोटा किती झाला असेल? इथं बघा मुलांनो जास्तीने विकतो म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा 14% तोटा झाला तेव्हाची विक्री किंमत माहिती नाही.
दुसऱ्या वेळेस बघितलं 10% नफा झाला, तेव्हाची विक्री किंमत माहिती नाही, फक्त पहिल्यापेक्षा तो 480 रुपयांनी जास्त विकतो. म्हणजे या दोन विक्री किंमतमध्ये 480 रुपयाचा फरक आहे. तर सोडवणार कसं? तर बघितलं आपण तर या दोघांची वजाबाकी करू, ती येते 4%. बघा 14मधून 10 गेले तर किती? 4%. 4% बरोबर किती? 480. प्रश्न विचारायला सुरुवातीला तोटा किती? सुरुवातीला तोटा झालेला आहे 14%. तर 14% बरोबर प्रश्नचिन्ह, टक्के बरोबर प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 480 गुणिले 14% आणि भागेला हा 4%. त्यानंतर टक्के टक्के कॅन्सल, हा किती? 12 गुणिले आपण 14 करून लागलो, तर 12 गुणिले आपण 14 केला तर उत्तर येते बघितलं. आणि हा शून्यपणा 120 गुणिले 14 केलं म्हणलो तर याचं उत्तर येते 1680 रुपये. तर मुलांना आपल्याला फक्त 2 स्टेप लक्षात ठेवायचा आहे की प्रश्न का विचारला आणि आपल्याला काय काढायचं आहे. या दोन गोष्टी माहीत असेल तर प्रश्न आपण कमी वेळात सोडू शकतो. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. ही कॉन्सेप्ट आपल्याला समोर लक्षात येणार. बघा मुलांनो, एक छत्री 10% तोटा सहन करून 360 रुपयाला विकली. हीच छत्री 6% नफ्याने विकली असती तर किंमत किती मिळाली असती? तर मुलांनो, एक छोटीशी गोष्ट आहे की बघा आपल्याला जेव्हा पण विक्री किंमत काढायची असेल तर विक्री किंमतसाठी मुलांनो बघा जेव्हा नफा असेल तेव्हा 100%मध्ये अधिक करायचं आणि जेव्हा तोटा होतो तेव्हा 100%मधून वजा करायचं, तेव्हा आपल्याला विक्री किंमत मिळते. पहिली वेळेस बघितलं 10% तोटा तेव्हा 360 रुपये. तोटा असेल तर 100%मधून वजा म्हणजे होणार 90%. 90% बरोबर किती? 360 रुपये. आता विचारलेला 6% नफा असेल तर किती? तर नफा म्हटलं तर अधिक करू म्हणजे होणार 106% बरोबर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 360 गुणिले 106% भागेला किती असणार? 90%. टक्के टक्के कॅन्सल, 0 कॅन्सल, हा किती? 9 चोक 36. 4 गुणिले आपण किती घेऊन आणलो? 106. तर बघा 100 आपण 106ला कसं लिहू शकतो? 100 अधिक 6 लिहू शकतो. तर सिंपल गोष्ट 400 तोंडी उत्तर घ्यायचं मुलांनो. 6 चोक किती? 24. तर उत्तर येते 424. म्हणजे काही जास्त गुणाकार करत नाही बसायचं, असं तोंडी उत्तर घ्यायचं. जितकं आपल्याला मुलांनो लिहिण्याचं कमी काम असेल तेवढा आपला वेळ परीक्षेमध्ये वेळ वाचतो. तर म्हणजे जेवढं कमी लिहू आपण, म्हणजे आपण प्रश्न सोडवताना कागदावर लिहितो ना, हे लिहिण्याचा वेळ तेवढा कमी लागला तेवढा आपण प्रश्न कमी वेळात सोडू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. आता आपण मुलांना मॉडेल नंबर 2 वरचे प्रश्न घेऊ आणि आपण जी पहिले कॉन्सेप्ट बघितली त्याच कॉन्सेप्टवर हे पण क्वेश्चन आपण सोडू. सिंपल प्रश्न आहे, थोडंसं लक्ष द्या. प्रश्न दिलेला आहे, थोडंसं लक्ष देऊ प्रश्नाकडं. बघा मुलांनो, एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले आणि तो 15 गुणांनी अनिउत्तीर्ण झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला 50% गुण मिळाले आणि तो 10 गुण अधिक घेऊन उत्तीर्ण झाला. तर परीक्षेमध्ये एकूण गुण किती? तर सर्वात पहिले जेव्हा पण आपल्याला गणितामध्ये एकूण हा शब्द येणार, एकूण गुण म्हटलं तर त्याला किती घ्यायचं? 100%. बरोबर. आता हाच प्रश्न आता आपण कसा सोडवायचा? बघा मुलांनो, पहिल्या वेळेस तो अनिउत्तीर्ण म्हणजे फेल झाला, पण तेव्हा त्याला किती? 30% गुण मिळाले आणि तो 15 गुणांनी काय झाला? नापास झाला. पण दुसरा जो पास झाला म्हणून त्याला किती? 50% गुण मिळाले आणि तो बघितलं तर 10 गुण अधिक घेऊन उत्तीर्ण झाला. तर सिंपल गोष्ट एकच लक्षात ठेवायची का या दोन पर्सेंटेजमधली वजाबाकी घ्यायची. तर 50मधून 30 गेले तर किती राहिलेले आहे? 20%. ज्याप्रमाणे आपण मुलांनो टक्क्याची वजाबाकी केली तशीच आपण गुणाची सुद्धा वजाबाकी करू. तर 15मधून 10 गेले तर किती राहिले? 5 गुण. म्हणजे 20% बरोबर 5 गुण. तर मग 100% बरोबर किती? सिंपल लॉजिक मुलांनो, सिंपल लॉजिक. आता याला सोडवायचं कसं मुलांनो? प्रश्नचिन्ह बरोबर या दोघांचा तिरपा गुणाकार 100% गुणिले 5 भागेला किती? 20%. टक्के टक्के कॅन्सल, चोक आणि हे 5 आणि 5 किती? 25. म्हणजे परीक्षा किती गुणाची असेल? तर मुलांनो 25 गुणाची. सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. दोन गोष्टीवरून समजून आला का आपल्याला उत्तर काढता येते. ठीक आहे. आता मुलांनो एवढं सर्व न करता आपण तोंडीच उत्तर काढू शकलो असतो. आपल्याला 20% बरोबर माहीत आहे मुलांनो किती होते? 5 होते. तर सिंपल लॉजिक आपल्याला 100% पाहिजे.
त्याला मी 5ने गुणलं तर हे किती होते मुलांनो बघितलं तर किती होते हे 100%. आणि इकडे मी 5ला गुणलं तर उत्तर किती येते 25. म्हणजे तुम्ही एवढं सर्व न करता तोंडी उत्तर काढू शकता. ठीक आहे. आणखी आपण पुढे बघू. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्याल. एका परीक्षेचा कट ऑफ 45% होता आणि एका विद्यार्थ्याला 35% गुण मिळून तो 20 गुणांनी नापास झाला तर परीक्षा किती गुणाची असेल? तर परीक्षा किती गुणाची असेल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर सिंपल एकच लॉजिक इथे लक्षात ठेवून राहणं. पुन्हा तीच गोष्ट, कट ऑफ म्हणजे पास होण्यासाठी 75% बरोबर. आणि विद्यार्थ्याला किती टक्के मिळाले तर बघा तो नापास झाला. विद्यार्थ्याला किती मिळाले तर 35%. पण तो किती मुलांनो 20 गुणांनी नापास झाला. म्हणजे याचा अर्थ पास आणि नापास यामध्ये बघितलं मुलांनो तर 20 गुणाचा काय फरक आहे. 20 गुणाचा फरक आहे. कारण त्याला 20 गुण मिळाले असते तर तो पास झाला असता. पास म्हणजे त्याला 45% गुण. तर सिंपल लॉजिक आता यामध्ये सुद्धा आपण या 45 आणि 35% या दोघांची वजाबाकी करू. ती येते मुलांनो बघितलं तर 10%. आणि 10% बरोबर किती घेऊन मुलांनो आपण 20 गुण. आणि परीक्षा किती गुणाची म्हटलं तर परीक्षा नेहमी 100% गुणाची. मग 100% बरोबर प्रश्नचिन्ह. तर मग प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 20 गुणेला 100% भागेला किती मुलांनो 10%. टक्के कॅन्सल 0 तर उत्तर येते मुलांनो 200. तर परीक्षा किती गुणाची असेल तर 200. तर थोडंसं सांभाळून उत्तर. मुलांना थोडंसं इथे मागे दिसत नसेल तर सॉरी, मी पुढच्या लेक्चरपासून ती पण डिफिकल्टी दूर करतो. ओके. पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचा. एका विद्यार्थ्याला परीक्षा पास करण्यासाठी 45% गुण लागतात. पण त्या विद्यार्थ्याला 60 गुण मिळाले आणि 30 गुणांनी तो नापास झाला तर परीक्षा किती गुणाची असेल? तर परीक्षा किती गुणाची असेल? आता मुलांना तीच कॉन्सेप्ट आहे पुन्हा. आता इथे एक छोटीशी गोष्ट आहे की बघा, पास होण्यासाठी 45% गुण लागते. पण या विद्यार्थ्याला बघितलं 60 गुण मिळाले पण 30 गुणांनी नापास झाला. पण 60 गुण मिळाले अधिक त्याला 30 गुण मिळाले असते तर तो पास झाला असता. म्हणजे त्याला 45% गुण मिळाले असते. म्हणजे याचा अर्थ 45% बरोबर किती 60% अधिक 30 म्हणजे 45% बरोबर किती होणार 90 गुण. प्रश्न विचारायला परीक्षा किती गुणाची? तर परीक्षा नेहमी मुलांनो 100% गुणाची. तर 100% बरोबर प्रश्नचिन्ह. सोडवायचं कसा? प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 90 गुणेला किती मुलांनो 100% भागेला किती मुलांनो 75%. तर या दोघांचा आपण काय करू मुलांनो 75% कॅन्सल. हा 2 मुलांनो 2 गुणेला 100 करू तर उत्तर येणार आपलं 200. म्हणजे परीक्षा किती गुणाची तर 200. त्यापेक्षा हा प्रश्न थोडासा वेगळा होता. आपण आणखी यावरचा एक प्रश्न बघू. प्रश्न समजून घेऊ. सर्वात पहिले बघा, एका विद्यार्थ्याला पास करायला 35% गुण लागतात आणि एका विद्यार्थ्याला 55 गुण मिळून तो 15 गुणांनी नापास झाला तर परीक्षा किती गुणाची असेल? तर परीक्षा किती गुणाची असेल? तर सिंपल लॉजिक तीच मुलांनो, पास होण्यासाठी त्याला 35% गुण लागतात. पण या विद्यार्थ्याला 55 गुण मिळाले पण याला अधिक 15 गुण मिळाले असते तर तो पास झाला असता. म्हणजे त्याला 35% गुण मिळाले असते. म्हणून 55 अधिक 15 म्हणजे 35% म्हणजे किती मुलांनो 70 गुण पास होण्यासाठी. परीक्षा किती गुणाची? तर परीक्षा नेहमी 100% गुणाची. बरोबर प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 70 गुणेला किती मुलांनो 100% भागेला किती मुलांनो 35%. तर मुलांनो प्रश्नचिन्ह बरोबर टक्के कॅन्सल करू. 1 आणि हा किती मुलांनो 2. तर उत्तर येते मुलांनो 200. उत्तर येते 200. तर मुलांनो आपण सिंपल आपल्याला प्रश्न सोडवता येते. फक्त आपल्याला काही कॉन्सेप्ट माहिती असेल मुलांनो तर आपण इझिली प्रश्न काय करू शकतो सोडू शकतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. आता आपण मॉडेल नंबर 3 वरचे प्रश्न बघू. 3 वरचे प्रश्न मुलांनो बघितलं तर हे आपल्याला निवडणुकीच्या वरचे प्रश्न घेऊ. तर थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. पहिला प्रश्न आहे, एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. एकूण मतापैकी 40% मतं मिळून
1000 गुणांनी तो निवडणूक हरला तर एकूण मतदान किती झाले असेल? मुलांनो, पहिले आपल्याला कॉन्सेप्ट समजू. एकूण मतदान म्हटलं तर याचा अर्थ आहे 100% बरोबर किती. आता 100% पैकी एका जणाला 40% आहे मुलांनो, तर दुसऱ्याला किती असणार? 60%. सिंपल लॉजिक. मग आता आपण बघितलं एकाला 40% दुसऱ्याला 60, तर मग यामध्ये किती टक्क्याचा फरक आहे? तर किती मुलांनो? 20% फरक आहे. आणखी दुसरी गोष्ट समजून घेऊ. आणि यांनी बघा मुलांनो 1000 मतांनी निवडणूक हरला, म्हणजे याचा अर्थ निवडणूक हरणारा आणि जिंकणारा यामध्ये किती मताचा फरक आहे? तर मुलांनो 1000 मताचा फरक आहे. बरोबर. आता प्रश्न सोडवायचा कसा? 20% फरक, टक्के बरोबर, आणि मतं किती मुलांनो? 1000 मताचा फरक. प्रश्न विचारायला 100% बरोबर किती? तर 100% बरोबर प्रश्नचिन्ह. थोडंसं मुलांनो मी इकडे कॉर्नरला लिहितो. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 1000 गुणेला किती मुलांनो? 100% भागेला किती मुलांनो? 20%. त्यानंतर कॅन्सल आणि हे किती मुलांनो? इथं 0 आणि 5, तर उत्तर येते मुलांनो आपण बघितलं तर 5000. किती मुलांनो? 5000. म्हणजे एकूण मतदार किती असेल? तर 5. आपली मेथड तीच असणार मुलांनो. या दोन कॉन्सेप्टवर आपण प्रश्न बघितला तर प्रश्नाला आपल्याला तोंडी उत्तर येऊन जाणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेतो. मुलांना तुम्हाला काही कॉन्सेप्टमध्ये डाऊट वाटत असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करसाल. पुढचा प्रश्न थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देसाल. बघा, एका निवडणुकीत 10% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूणच 60% मतं मिळून त्यांनी बघा म्हणून 900 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला, तर निवडणुकीत एकूण किती मतदारांनी मतदान केले? आपल्याला विचारायला म्हणून निवडणुकीमध्ये एकूण किती मतदारांनी मतदान केले आपल्याला विचारलं नाही. असं बघा, निवडणुकीत एकूण मतदार किती असणार? 100. पण या 100 पैकी बघितलं तर 10% लोकांनी केलेच नाही, म्हणजे 10% यातून वजा करू तर उत्तर किती असणार म्हणून? 90%. म्हणजे एकूण किती मतदारांनी मतदान केले? तर याचं उत्तर आहे 90%. बरोबर. सिंपल लॉजिक. आता आपण प्रश्न कसा सोडू बघा. 90% पैकी एका जणाला किती 60% असेल, तर दुसऱ्या जणाला किती टक्के असेल? 30%. म्हणजे मग या दोनमध्ये किती टक्क्याचा फरक आहे? तर 30%चा फरक आहे. आता आपण मताकडे वळू मुलांनो. तर किती मतांनी हा म्हणते मुलांनो दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला? तर 900 मतांनी. म्हणजे विजयी आणि पराभूत यामध्ये बघितलं तर 900 मताचा काय आहे? फरक आहे. तर प्रश्न सोडू कसा आपण? 30%चा फरक बरोबर 90 मताचा फरक. प्रश्न विचारला एकूण किती लोकांनी केले? तर 100%. 100% बरोबर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 900 गुणेला 100% भागेला मुलांनो 30%. टक्के कॅन्सल. 0 0 हा 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. तर उत्तर किती येणार मुलांनो? हा 30 आणि 100 म्हणजे किती येते आपण बघितलं मुलांनो. 90 पैकी 1 60. 30 बरोबर किती आहे मुलांनो? 900. तर 100% गुणेला हे झालं, हे 3 त्रिक 9. तर उत्तर किती येते मुलांनो? तर बघा 3000. काही थोडंसं रॉंग झालं का बघा, एक वेळ चेक करून बघू. मुलांना इथं बघितलं तर किती दिलेलं आहे? 60%. ते दुसऱ्याला किती? 30%. बरोबर आहे. आपल्याला विचारलं होतं मुलांना प्रश्नामध्ये. सॉरी, एक सेकंड, इथे आपल्याला थोडंसं मिस झालं, त्याच्याबद्दल सॉरी म्हणतो. माझं लक्ष नाही राहिलं मुलांना त्याच्याकडं. सॉरी. इथे एक छोटीशी गोष्ट मिस झाली मुलांनो. हा आपण 100% नाही घेऊ. आपल्याला विचारलं किती लोकांनी मतदान केले, तर मतदान किती लोकांना केले मुलांनो? तर फक्त 90% लोकांनी केले. तर मुलांनो इथे 100%च्या जागी 90% घेऊ. टक्के कॅन्सल. 0 0 उत्तर येते मुलांनो 2700. उत्तर येते किती मुलांनो? 2700. इथं थोडंसं मिस झालं होतं मुलांनो. मी 100% घेतलं, त्याच्याबद्दल सॉरी मुलांनो, त्याच्याबद्दल थोडीशी मिस्टेक झाली. पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्यायचं. बघा मुलांनो, एका मतदारसंघात 15% लोकांनी मतदान केले नाही, 15% मतं बाद ठरली आणि वैध मतापैकी 40% मतं मिळाली,
आणि 2700 मतांनी विजयी झाला तर एकूण मतदारसंघामध्ये किती मतदार असेल. आता मुलांनो एकूण विचारलं म्हणजे आपल्याला 100% बरोबर काढावं लागेल. मागच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं एकूण किती मतदारांनी मतदान केले. 10% लोकांनी केले नव्हते म्हणून आपण तिथे 90% बरोबर किती हे आपण काढलं. आता आपल्याला 100% काढायचं आहे. पण इथे एक छोटीशी गोष्ट मुलांनो वैध मतं म्हटलं. मुलांनो आपण बघितलं तर वैध मतं किती टक्के, तर एकूण तर किती असते 100%, पण यापैकी 15% आणि 15% बाद ठरले. 15% लोकांनी केले नाही म्हणजे 15 आणि 15 30, उरले किती मुलांनो 70%. म्हणजे वैध मतं किती असणार तर 70%. मग 70%पैकी एकाला किती आहे मुलांनो 40%, तर दुसऱ्याला किती असणार 30%, कारण तो 100वर नाही मुलांनो, कारण वैध मतापैकीच आपण पकडतो ना. तर या दोघांमध्ये बघितलं तर किती टक्क्याचा फरक आहे 10%चा. आणि दुसरी कॉन्सेप्ट दिलेली आहे मुलांनो 2700 मतांनी विजयी झाला. म्हणजे बघा मुलांनो विजयी आणि पराभूत यामध्ये किती मताचा फरक आहे तर 2700 मताचा. बरोबर आहे. आता आपण प्रश्न सोडवणार कसं मुलांनो, तर बघा 10% बरोबर 2700. तर आपल्याला प्रश्न विचारला एकूण मतदार किती म्हणजे 100% बरोबर किती. तर मग प्रश्न चिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 2700 गुणिला 100% भागेला किती मुलांनो 10%. टक्के टक्के कॅन्सल 0 0. तर उत्तर येते मुलांनो 27,000. ठीक आहे मुलांनो. निवडणुकीवरचे आपण 3 प्रश्न बघितले. आता मुलांनो आपण थोडेसे माहीत आहे का काही बेसिक प्रश्न बघू जे आपल्या नफा आणि तोटावरचे जे बेसिक प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा आपण डिस्कस करू आजच्या लेक्चरमध्ये. मॉडेल नंबर 4 मध्ये मॉडेल नंबर 4चे एकदम सोपी प्रश्न आहे, पण बघून घ्या एक वेळा तुम्हाला काही डाऊट असेल तर. पहिले मुलांनो मी कठीण प्रश्न घेतले, आता थोडेसे सोपे प्रश्न घेतो म्हणजे आपलं थोडंसं कव्हर होऊन जाणार पूर्ण. पहिले दिलेलं मुलांनो एका वस्तूचे 3400 रुपयांना विकल्यामुळे 700 रुपये नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता खरेदी किंमत म्हटलं तर सिंपल लॉजिक मुलांनो खरेदी किंमत बरोबर 100%. आता या 100%वर बघितलं 70% नफा झाला असेल तर विक्री किंमत आपण काय घेतो मुलांनो, विक्री किंमत 100% अधिक नफा घेतो म्हणजे 170% बरोबर 3400 रुपये. प्रश्न विचारला खरेदी किंमत 100% बरोबर प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 3400 गुणिला 100% आणि भागेला मुलांनो 170%. त्याला सोडवायचं कसं, टक्के टक्के कॅन्सल 0 0. 17 दुने 34 म्हणजे 20 गुणिला 100 करू तर उत्तर असणार मुलांनो 2000. उत्तर असणार 2. तर खरेदी किंमत किती मुलांनो तर बघितली तर 2000. समजलं मुलांनो सर्वांना. ओके ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचा. एका बघा राज स्वतःजवळची बॅग 2400 रुपयाला विकतो, त्यावर त्याला 20% नफा होतो तर त्याच्याजवळील बॅगची किंमत किती. त्याच्याजवळील बॅगची किंमत म्हणजे मुलांनो तर खरेदी किंमत. तर खरेदी किंमत नेहमी किती घेतो आपण 100%. आणि हे बघितलं 10% नफा होतो म्हणते मुलांनो 2400 रुपयाला विकल्यामुळे. तर मग 100% आणि 20% म्हणजे होणार 120% बरोबर किती 2400 रुपये. प्रश्न विचारायला खरेदी किंमत किती म्हणजे 100% बरोबर प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार गुणिला 100% भागेला किती मुलांनो 120%. टक्के टक्के कॅन्सल 0 0. आणि हा किती मुलांनो 12 दुने 24 म्हणजे 200 गुणिला 100 करू तर उत्तर असणार 2000. उत्तर असणार 2000. सिंपल मेथड आहे मुलांनो, 2 स्टेपमध्ये आपल्याला उत्तर मिळते. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न थोडासा वेगळा मुलांनो, काळजीपूर्वक लक्ष द्यायचा. एका वस्तू बघा 1600 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत म्हणजे मुलांनो 100% आणि विक्री किंमत दिलेली आहे. पण मुलांनो तोटा म्हटलं तर 100%मधून वजा म्हणजे 80% बरोबर किती घेऊ मुलांनो 1600 रुपये घेऊ. प्रश्न विचारला खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत 100% बरोबर प्रश्नचिन्ह.
प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 1600 गुणेला किती मुलांनो 100% भागेला किती मुलांनो 80%. टक्के कॅन्सल 0 0 8 दुने किती मुलांनो 16 तर किती होते मुलांनो बघितलं तर 2000 म्हणजे त्याची खरेदी किंमत किती होणार तर 2000. सिंपल मेथड आहे. आता आपण दोन थोड्याशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न थोडंसं लक्ष द्याल. बघा एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 525 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती. त्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किती. सर्वात पहिले बघू नफा किती रुपये झाला. 500 रुपयाची वस्तू 525ला विकली म्हणजे 25 रुपये का असेल नफा झाला. पण हे 25 रुपये नफा म्हणजे शेकडा किती. तर मुलांनो 500 रुपये काय खरेदी किंमत आणि खरेदी किंमत आपण किती घेतो मुलांनो 500 रुपये बरोबर 100%. प्रश्न विचारला शेकडा नफा किती मग 25 रुपये बरोबर किती टक्के. तर सोडवायचं कसं मुलांनो थोडंसं लक्ष द्यायचं का. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 25 गुणेला किती 100% भागेला मुलांनो 500. त्यानंतर हे 2 2 0 कॅन्सल 5 5 25 तर उत्तर येते मुलांनो 5%. म्हणजे शेकडा नफा किती तर 5%. सिंपल गोष्ट आहे मुलांनो. एवढं सर्व न करता आपल्याला तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येते. मी बघा एकदम सिंपल मेथडनी सोडवतो. खरेदी किंमत किती होती मुलांनो 500 रुपये होती. तर 500 रुपये म्हणजे 100% बरोबर 500 मुलांनो 100% बरोबर 500. तर मग याचा अर्थ 1% बरोबर किती होणार 5 रुपये. 1% बरोबर 5 आणि आपल्याला विचारला मुलांनो 25 रुपये म्हणजे किती टक्के. तर मुलांनो या 5ला मी उजवीकडे 5ने गुणलं तर हे ते 25 रुपये. त्याचप्रमाणे मी डावीकडे 5ने गुणलं तर उत्तर येते 5%. म्हणजे 1% बरोबर मुलांनो 5 रुपये असेल तर मग 25 रुपये बरोबर किती टक्के तर 5%. एवढं सर्व न करता सुद्धा तुम्ही तोंडी उत्तर काढू शकता. फक्त काही बेसिक कॉन्सेप्ट माहिती असेल तर आपण प्रश्न पूर्ण इझिली सोडू शकतो. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा मुलांनो राजने एक जुनी कार 500 रुपयाला घेतली आणि 1 वर्षानंतर त्याने ती 445 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती. शेकडा तोटा किती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर मुलांनो आपण पहिले बघू तोटा किती रुपयाचा झाला. तोटा किती रुपयाचा झाला मुलांनो तर बघा 500 रुपयाची वस्तू 445ला विकली म्हणजे 55 रुपयाचा तोटा झाला. आणि हे 500 रुपये खरेदी किंमत आहे. तर 500 रुपये खरेदी किंमत बरोबर आपण 100% घेतो. मग 55 रुपये बरोबर किती. 55 बरोबर किती मुलांनो. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 55 गुणेला 100% भागेला किती मुलांनो 500. सोडवायचं कसं मुलांनो 2 2 0 हा 11 गुणेला पर्सेंटेज म्हणजे किती होणार 11%. बरोबर. एकदम सिंपल मेथडने आपण बघितलं. म्हणून आजचे प्रश्न आपल्याला बघितले तर हे परीक्षेमध्ये आपल्याला पुन्हा आलेले दिसून येतात आणि आपण बघितलं की एकदम सोप्या मेथडने हे प्रश्न आपण सोडवले. तर मुलांना तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की तुम्हाला गणितावरचे किंवा कोणत्या पण विषयावरचे प्रश्नबद्दल तुम्हाला लागत असेल म्हणजे तुम्हाला कोणत्या पण विषयामध्ये अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा किंवा जो माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किती 9890607976 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला PDF सुद्धा सेंड करणार. ओके. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.